हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. काल मी एका 48-50 वर्षाचे एक दोन माणसांना भेटले. ते काय म्हणावं, काय हो मॅडम, आमचं आता वय झालं म्हणे. मी म्हटलं, वय झालं तुमचं? अजूनही 50शी ओलांडली नाही आणि तुम्हाला नाही आम्ही म्हातारे झालो म्हणतात. हा, आता 50व्या वर्षी म्हातारे झालो म्हणणारी माणसं पुढे 60-70ला काय त्यांना वाटेल. त्यामुळे वाटलं मला आज आपण एक व्हिडिओ करावा, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटायला पाहिजे मी म्हातारा झालेलो नाही, मी यंग आहे, मी तरुण आहे. ही आपली भावना हीच आहे मेन आपण तरुण राहायची किल्ली. 60 वर्ष म्हणजे काय हो, हे वय आहे का? हा, असंच आपण म्हणू अहो काय 70 वर्ष म्हणजे काय, नथिंग. 80 वर्षाचा आता किती लोक तुम्हाला दाखवू मी. हा, असंच कोणी म्हणेल 100. अहो 100 वर्षाचे किती लोक जपानमध्ये जगलेले आहेत. आपले इंडियात सुद्धा भरपूर लोक आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जे काही आपलं सगळं आहे हे आपले मनात आहे, आपले हृदयात आहे. आपले मनात तुम्ही भावना कायम धरा, मी म्हातारा झालेलो नाहीये. हे बघा, नियमाप्रमाणे शरीरात आपले जे बदल होतात ते होतात, ते साहजिकच आहेत. वी हॅव टू एक्सेप्ट इट. मूल जन्मता बाळ होऊन एवढंसं छोटं बाळ जन्माला येते, मग तर कसं मोठं होत जाते, बालक बनतो, मग तरुण बनतो, मग असा मिडल एज बनतो. तसंच आपल्या शरीराच्या पण ह्या प्रक्रिया होत राहणार आहे. समजलं का तुम्हाला? आपले शारीरिक ह्या क्रिया बदल हे प्रकृतीप्रमाणे नियमाप्रमाणे घडत जाणार. एवढंसं रोपटं तुम्ही लावता किंवा बी पेरता तर कसं मोठं होते, झाड होते. हा, तसंच माणसाचं हे शारीरिक प्रक्रिया, आपल्या शरीरात जे बदल होतात ते होतील, पण मनानं तुम्ही कायम तरतरीत असायला पाहिजे, तरुण असायला पाहिजे. तरुण असायचं म्हणजे काय? तुम्ही आजूबाजूच्या लोकांचं बघा ना. आता युनायटेड स्टेट्सचे प्रेसिडेंट जिओ बिडेन, ते आता सध्या 80-81चे आहेत, पण ते प्रेसिडेंट बनले, अध्यक्ष बनले तेव्हा त्याचं वय काय होतं? ही वॉज 75 years old. आहे का नाही? आणि आपले हे सँडर्स फ्रेंच चिकनवाले, मला वाटतं आपण फ्रेंच चिकन म्हणूनच ओळखतोय, ते त्यांचा बिझनेस कुठल्या साली चालू केला? ही वॉज 62 years old. इमॅजिन. आणि ग्रँडमा मोसेस माहित आहे आपल्याला? माझी तर खूप लाडकी आई होती. तिची तुम्ही ड्रॉइंग्स बघितलेत का? काय सुंदर ड्रॉइंग्स काढते. एट द एज ऑफ 78 she won the prize for her painting, that is 9 crore rupees. पेंटिंग तिनं अगदी 70चे पुढे चालू केलं आणि एट द एज ऑफ 78 तिनं एवढं मोठं बक्षीस पण जिंकली. हे का शक्य झालं? हे का शक्य झालं? कशामुळे? त्यांचे मनात अजूनही जिद्द आहे.
त्यांना वाटते आपण काही म्हातारा झालेलो नाही, काही संपलेलं नाही. अँड माइंड यू, काही संपत नसते. आपण संपतो, आपण शेवटचा श्वास कधी घेतो का नाही तेव्हा सगळं संपते. तोपर्यंत काही संपलेलं नसते. तुमच्या आजूबाजूला पण तुम्ही बघा, तुम्हाला कितीतरी 70-80 वयाची माणसं दिसतील जी यंग आहेत मनानं, ॲट हार्ट. मनानं यंग असल्यामुळे ती शारीरिकरित्या पण खूप छान आहेत. तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला जरा. ह्याच्यामुळे काय आपण शिकायचं आहे? आपण कायम मनानं, ॲट हार्ट यंग राहायला पाहिजे. कधी म्हणू नका आय एम ओल्ड. नाही, माझं संपलं. मला तर खरंच काय वाटलं, अहो अजूनही 50 उलटली नाहीये आणि काय म्हणतात सगळं संपलं आमचं म्हणे. हा, कसलं काही संपते? जबाबदाऱ्या नाहीत तुम्हाला? जबाबदाऱ्या जाऊ देत. तुमचं तुम्हाला तरी कळायला पाहिजे की अजून आयुष्य किती आहे. बघा तुम्ही किती लोक आहेत आपल्या, इव्हन गव्हर्नमेंटमध्ये बघा ना, किती लोक 70चे वरचे आहेत. आपले PM बघा, नंतर आपले कितीतरी मंत्री वगैरे बघा, अजूनही त्यांच्या हालचाली बघा वाटते. आणि आपण यंग 70 वर्षाचे पेक्षा सुद्धा 50ची आतली लोक आपण स्वतःला म्हातारे समजतो. त्यामुळे पहिलं मला काय म्हणायचं आहे आपले सर्वांना, आपण आपली माइंडसेट बदलायला पाहिजे. माइंडसेट बदलली की सगळं काही बदलते. आणि मी पूर्वी पण म्हटले सारखं, आहार विहार विचार. विचार म्हणजेच माइंडसेट मध्ये आलं. आहार विहार जे काही आपल्याला हे होते तर करायचं. आणि आपण मनानं, शरीरानं टवटवीत हेल्दी राहिलो की बाकीच्यांना पण सोपं जाते. हो, अगदी आपण अंथरुणाला खिळून राहिलो की करणाऱ्यांना पण किती त्रास असतील ते आपली मुलं, पण कशाला ते नाही त्रास ना. आपल्या आपण करण्यासारखं असलं, आपण आपल्या आपण हिंडतं फिरतं असलं की खूप चांगलं आहे. ह्याच्यासाठी आपण काय करूया? पहिली गोष्ट, मनानं आपण यंग आहोत. आय एम नॉट ओल्ड हे मनाला सांगायचं. बाकीचे नात्यानं तुम्ही आजी झाला असाल, आजोबा झाला असाल, नात्यानं झाला असाल, इट इज क्वाईट बट नॅचरल. पण आपण नाही ते म्हातारे झालेलो नाही. त्यामुळे आधी मनाला ठरवा आपण वी आर नॉट ओल्ड. आणि नंतर आपल्या हालचाली व्यवस्थित ठेवा, आपला आहार डाएट व्यवस्थित ठेवा, हिंडणं फिरणं ठेवा. नुसतं एका जागी बसून राहू नका, मी म्हातारा झालो मला होत नाही, हा विचार सुद्धा आणू नका, मी नाही म्हातारा झालो. अहो अमिताभ बच्चनकडे बघा ना, अजून किती ऍक्टिव्ह आहे. असे रोल मॉडेल्स निवडा काहीतरी, जे कोण तुम्हाला आवडते. पॉलिटिक्स मधला असेल, हॉलिवूड चालेल, बॉलिवूड चालेल, तुमच्या आजूबाजूचे असतील, इंडस्ट्रियलिस्ट असेल, कोणी असेल, तुमचं एक रोल मॉडेल निवडा आणि त्यांच्याकडे बघा. ते एवढ्या दिवसाला एवढ्या तास काम करतात, एवढे हेल्थ अँड हेल्दी आहेत, मग मलाही असं राहायचं आहे. ते पहिली कुठून चालू होते? मनापासून चालू होते. नंतर तुमचा आहार विहार आचार विचार सगळं आलं. आणि नॅचरली कायम आपले पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहावा. नाही ते सारखं लोक तुम्हाला म्हणत असली, म्हातारा झाला आता काय होणार, वर जायची वेळ आली, असं म्हणणारे लोकांमध्ये सारखं राहू नका. म्हणाले तरी म्हणा, वरचे न बोलवल्याशिवाय कोणीही येत नाही. माझा नंबर लागलेला नाहीये अजूनही. माझे नंबरपेक्षा अजूनही किती लोकांचे आधी नंबर लागतील. कोणाला ठोक म्हणा, म्हणजे ते बोललेला व्यवस्थित कळते तुम्ही काय बोलतात. त्यामुळे लेट अस बी यंग. आणि एक मेन म्हणजे लक्षात ठेवा,
जे काही आपल्याला येते तर पुढचे पिढीला द्यायचं आपलं काम आहे. त्यामुळे आपले श्वासात श्वास आहे तोपर्यंत जे काही आम्हाला येते तर आपण पुढचे पिढीला देत जाऊया. अच्छा, हॅव ए गुड डे. ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तर मात्र मला कळवा.